ऐसी बात, होठों में ऐसी बात मैं दबा के चली आई, खुल जाए वो ही। नमस्कार. योगा डान्स स्टुडिओ कोल्हापूर मार्फत आयोजित रेट्रो 60s ऑनलाईन डान्स वर्कशॉपच्या सांगता समारंभात मी आरोही मोघे आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 3 मे ते 21 मे पर्यंत झालेल्या रेट्रो 60s या आपल्या वर्कशॉप मध्ये गृहिणी, डॉक्टर, समाजसेविका, कलाकार, विद्यार्थिनी अशा 7 वर्षापुढील सर्व वयोगटातील ब्युटीज सहभागी झाल्या होत्या. या वर्कशॉप मध्ये पिया तोसे, नैना नागेरे हे वहिदा रहमान यांच्यावर, तर होठों पे ऐसी बात आणि दैया रे दैया ही वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेली गाणी नृत्य करण्यासाठी निवडली गेली होती. आजच्या समारंभात आपण त्याची झलक बघूया. सर्वप्रथम आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेल्या माननीय वनमाला केणीकर व माननीय अपर्णा देवळे मॅडम या 2 मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी शिल्पा मॅडमना विनंती करते. मॅम तुमचा आवाज. योगा डान्स स्टुडिओ इंडिया मार्फत ऑनलाईन डान्स वर्कशॉप घेण्यात आलं, जसं आता आरोहीने सांगितलं. आणि काहीही असं प्लॅनिंग नव्हतं की या पद्धतीने आपण त्याचा कन्क्लुडिंग सेरेमनी करायचा आहे. छोटा असला तरी आपल्यासाठी तो एक मोठा उत्साह आहे. म्हणजे फॉर्म छोटा आहे, त्याचं प्रेझेंटेशन छोटं असेल, पण प्रत्येकीसाठी हा आज एक सोहळा आहे. आणि या सोहळ्यासाठी इतकं छान वाटतंय की आपले गुरु आपल्याबरोबर आहेत, की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून त्या पद्धतीची शिकवण दिली, घडवलं. त्यांच्या समोर हे पहिलं प्रेझेंटेशन करताना आय रिअली फील व्हेरी हॅपी. इट्स अ happiest moment of my life. Both of you, thank you so much for being with me. ओके, सो हा वर्कशॉप असं काय कुठे डिझाईन नव्हतं किंवा काही नाही, जस्ट मनात आलं. आणि फक्त फक्त आणि फक्त आनंद, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीही याचा पर्पज नाहीये की कुठेतरी रेस आहे, कॉम्पिटिशन आहे, तिथे नंबर मिळवायचा आहे. नथिंग डुईंग फॉर सेल्फ. अँड आय एम रिअली हॅपी की जे काही टीम होती 10 जणींची, एव्हरीवन वॉज ऑन द दॅट ट्रॅक ओनली की मी माझ्यासाठी करते. सो इथे एवढं चुकलं, तितकं बरोबर आलं, हे नाही आलं, ते नाही आलं, असली झंझट काही नाही. सो जस्ट फॉर सेल्फ हॅपीनेस. आणि हा एक जो काय पिरियड होता सगळा लॉकडाऊनचा, ह्याच्यामध्ये स्वतःला मेंटेन करणं इमोशनली, हा एक टार्गेट मी ठेवलं होतं. आणि आपल्याबरोबर जेवढे शक्य आहेत, जे जॉईन होतील त्यांच्यासाठी ते करत राहायचं, हा एक उद्देश समोर होता, पर्पज असा होता त्याचा, दॅट वे. आणि मग एक ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे, तर आपण त्यांच्याशी बोलूया, हे आपण करतोय. तर मी तसं ह्यांच्याशी बोलले, किणीकर मॅडमशी बोलले, अपर्णा मॅडमशी बोलले. आणि त्याच्यानंतर जे माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागले, हॅपीनेस लेवल जे वाढायला लागला, सो आय थॉट की त्याला अजून पण थोडं उंच नेऊया. आणि सेकंड लास्ट डे मी आमच्या सगळ्या टीमशी बोलले की आपण असं करूया का. एव्हरीबडी वॉज रेडी. शनिवारी मी फोन केला मॅडमना आणि अपर्णा मॅडमना, त्यांचा पण ग्रीन सिग्नल. सो आज आपण त्या पद्धतीने जमलोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं, मॅडम दोन्ही माझ्या गुरु आणि जे काय जॉईन झालेत आज 28-30 लोक, सगळ्यांचं या शेवटच्या दिवसात, शेवटच्या सत्रात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि डेफिनेटली आपण सगळे मस्त एन्जॉय करणार आहोत, नो डाऊट अबाउट इट. थँक्यू सो मच. येस आरोही. थँक्यू सो मच शिल्पा मॅम. आपल्याला जी गोष्ट आवडते ती आनंद देत असते. असाच आनंद या वर्कशॉपमुळे आपल्याला मिळाला असेल, कारण हे वर्कशॉप म्हणजे निव्वळ उत्साह, ऊर्जा व समाधान यासाठी असून येथे कोणाची स्पर्धाच नाही. त्यामुळे मिळतो तो फक्त आनंदच. त्याविषयीच आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पुणे येथून अपर्णा मॅडमना विनंती करते.
की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्या आता आपल्या रेग्युलर वर्कशॉपच्या मेंबर्स आहेत ना, 1 बाय 1 3 जणींनी आता द्यायला हरकत नाही. अपर्णा मॅम अजून जॉईन झालेल्या नाही आहेत. सो वी कॅन स्टार्ट विथ मंजुषा. मंजुषा. नमस्ते आधी सगळ्यांनाच. खरं तर लहानपणापासून मला डान्स शिकायची भरपूर इच्छा होती आणि मी तसं केलंही आहे. शाळेमध्ये असेल किंवा कुठला महिला मेळावा असेल त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. पण बाहेर जाऊन शिकायची संधी मला नव्हती मिळालेली. तर पहिली गुरु ही माझी आई होती. मॅडम मी ऑडिबल आहे व्यवस्थित? आहे. पहिली गुरु ही माझी आई आहे. आईने मला डान्स शिकवला होता लहानपणी आणि आता मला बाहेर जाऊन कुणाकडून शिकण्याची संधी मिळाली तर त्या आहेत शिल्पा मॅम. आणि मी खरंच त्यांना अप्रिशिएट करते की प्रत्येक स्टेप एकदम क्लिअर त्यांची होती आणि सांगण्याची पद्धत पण तेवढीच व्यवस्थित होती, सगळ्यांना समजेल अशा भाषेत ते आम्हाला शिकवत होते. त्यामुळं खरंच तुमचं मॅडम कौतुक आहे आणि मी तुम्हाला नेहमीच पहिली गुरु मानेन या क्षेत्रामध्ये. तर ही संधी आम्हाला तुम्ही दिली त्याबद्दल व्हेरी थँक्यू मॅम. थँक्यू मंजुषा मॅडम. माझं मनोगत व्यक्त करताना मी असं सांगू इच्छिते की मी आरोही लक्ष्मीप्रसाद जान्हवी मोघे कोल्हापूर येथून सहभागी झाले होते. मी फूड मॅनेजमेंटच्या 2ऱ्या वर्षात शिकतेय आणि शास्त्रीय संगीताच्या उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यासही करतेय. त्याचबरोबर मला नृत्य आणि चित्रकला सुद्धा मनापासून आवडते. या वर्कशॉपमुळे खूप मज्जा आलीच. या लॉकडाऊनच्या काळात मन शरीर स्वस्थ ठेवणं आणि सकारात्मकतेचा विचार जास्तीत जास्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे वर्कशॉप म्हणजे विरंगुळा धमाल तर होतेच, परंतु यातून आम्हाला योगा मेडिटेशन याचा लाभ सुद्धा भरपूर झाला. त्या संदर्भातच शिल्पा मॅम साठी हाताने तयार केलेले एक गिफ्ट मी एक सेकंड मी प्रेझेंट करते. एक सेकंड. मॅम ते शेअर होत नाही. स्क्रीन शेअरचं मी हे दिली, सेटिंग करून दिलंय. मल्टिपल पार्टिसिपंट कॅन शेअर सायमल्टेनियसली. तू करू शकशील आता. ओके, आला. हा हा. दिसतंय मॅम? येस दिसतंय. हा. तर हे गिफ्ट हाताने तयार करून मी मॅडमना सध्या ऑनलाईनच भेट देते. या वर्कशॉप मध्ये या प्रोसेस मध्ये मी हे तयार केलंय. तो प्रत्यक्षात येण्याचा योग लवकरच यावा अशी मी इच्छा व्यक्त करते. येस. ओके. त्याच्यावरती तिने सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत की या वर्कशॉपमध्ये काय मिळालं ते सगळे वर्ड्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि योगाचं पोश्चर असं त्याच्यामध्ये घेतलं की जे वर्टिकल केलं की डान्सचं पोश्चर दिसतंय. अशा पद्धतीने ती कन्सेप्ट वापरून तिने एक पोस्टर रेडी केलेलं आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच आरोही. येस. ओके. आता आपण या वर्कशॉप मध्ये शिकलेल्या पहिल्या नृत्याची आपण झलक आपल्या उपकरणांना दाखवूया. येस. ओके. आता हा फर्स्ट परफॉर्मन्स आम्ही करतो आहोत. फक्त एवढं होऊ शकतं करताना नेटचा इश्यू असतो. सो गाणं वेगळं ऐकू येईल तुम्हाला आणि जरा मूव्ज वेगळ्या दिसतील कारण लॅग होतं व्हिडिओ आणि ऑडिओ. पण इट्स ओके. गाणं एन्जॉय कराल तुम्ही आणि जे काय व्हिज्युअल मिळेल ते कुठे कोरिलेट होत आहे का तुम्ही करू शकाल डेफिनेटली. ओके. चलो ऑल सेट रेडी.
आणि याच्यात सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आई आणि मुलगी एका वर्कशॉपला एनरोल झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही राधिका देशपांडे, ती 7 वर्षाची मुलगी आणि आई एका वेळेस त्या दोघी पण करत होत्या. चलो रेडी. लगे रे नैना लगे रे जाने क्या Okay, so this was the first performance. Thank you, Asmita. Sound okay होता ना? Yes. Fine. पुढे जाऊया. आपल्या सर्वांना याच्यातनं खूप छान आनंद मिळाला असेल. तर आता मी आपले ज्या गेस्ट आहेत अपर्णा देवळे मॅडम, त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. येस. अपर्णा मॅम ज्या आहेत त्या नृत्य विशारद आहेत. तर मी त्यांना पहिला प्रश्न, एक माझा प्रश्न आहे की डान्स जो आहे म्हणजे तो क्लासिकल असेल किंवा फोक डान्स असेल किंवा कंटेम्पररी फॉर्म असेल, कोणत्याही टाईपचा डान्स जेव्हा एखादी व्यक्ती शिकते तेव्हा त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा ओव्हरऑल त्याच्यामध्ये काय बदल काय मिळतात, होतात का पहिले बदल आणि ते काय होत असतात, असा माझा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले शिल्पा, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्या सगळ्या आता डान्स करायला आलेल्या आहेत, खूप सुंदर डान्स झाला आत्ताचा. आणि सगळ्या एस्पेशली मायलेकी तर फारच सुंदर दिसत होत्या नाच करताना. आणि बाकीच्या सगळ्यांचा पण खूपच सुंदर झाला डान्स जो आहे काही. आणि तुझी ही संकल्पना जी काढलेली आहेस ना शोधून, ती तर फारच सुंदर आहे. आणि आता या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये ही गरज होती असं म्हणायला हरकत नाही खरं सांगितलं. तुझं प्रश्न आहे की काय नक्की आता ह्याच्यामुळे होईल. खरं सांगायचं तर ही कॉम्पिटिशन नाही. हे जे काही आपण डान्स म्हणतोय हे स्वतः करताच खरं केलं तर फार सुंदर त्याच्यातनं निष्पन्नता म्हणतो ना आपण, की आपल्याला काय मिळतं. जसं तुम्ही म्हणता की ध्यान लावल्यावरती आपल्याला खूप काही
छान रिझल्ट्स मिळतात त्याचे, किंवा पुढे त्याच्यातनं खूप काही चांगलं होतं. तसं हे डान्सनं एक मोठं मेडिटेशन आहे. आणि तुम्ही हे स्वतःसाठी केलं तर तुमच्या शरीराबरोबर मनाला देखील एक खूप चांगला आकार मिळू शकतो. किंवा आपण म्हणतो की मन पॉझिटिव्हिटीकडे जास्त जातं. आता सध्या पॉझिटिव्ह हा अर्थ सगळ्यांना घाबरवून सोडणारा आहे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. पण आपण जो मनाचा विचार करतो आहे, तो मात्र तुम्ही धरलात, तर कारण तुम्ही आत्ता सुद्धा ज्यांनी डान्स केलेला आहे ना, त्यांनी स्वतः अनुभव घेतला असेल, की तो डान्स करताना आपण बाकीचा कुठलाही विचार केला नाही. आपण फक्त डान्सचाच विचार केला. त्या एक 5 ते 10 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सगळं विसरून जाता आणि तुम्ही तन, मन, धन लावून तुम्ही त्याच्यामध्येच फक्त कॉन्सन्ट्रेट करता. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळतंय, मनःशांती म्हणूया आपण, किंवा सॅटिस्फॅक्शन म्हणूया आपण, किंवा माझं जे करायला राहिलेलं आहे ते मी आत्ता पूर्ण केलं. हे जे मानसिक समाधान आहे ना, हे शब्दात सांगणं फार कठीण आहे. त्याची अनुभूती प्रत्येकाने आत्ता घेतलेलीच आहे या तुझ्या वर्कशॉपच्या ह्याच्यामधून. असं मला तरी वाटतंय म्हणजे. पण त्याचा खरंच म्हणजे आता ज्या बोलता आहेत त्याच्यावरनं पण त्यांचा आनंद दिसतोय चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या. मस्त. म्हणजे स्वतःच्या बकेट लिस्ट पूर्ण करणं असं पण ह्या एज मध्ये आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे जी स्वतःमध्ये पॉझिटिव्ह किंवा मला जगायला छान वाटतंय, एव्हरी डे इज एनर्जेटिक, हा फील खूप महत्वाचा मिळतो आहे. येस, ग्रेट. आणि एक इम्पॉर्टंट पॉइंट की जो त्यांचा मी सांगायचं मला सांगावंसं वाटतं, की लग्नानंतर मुलं मोठी झाल्यानंतर, बऱ्यापैकी मोठी झाल्यानंतर त्यांनी विशारद पूर्ण केलंय. लग्नाच्या आधी त्यांच्या 5 परीक्षा झालेल्या आणि तो मोठा गॅप, आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण केलेल्या 9 परीक्षा. तर तो थोडासा अनुभव तुम्ही शेअर करावा असं मला वाटतंय. लग्नाच्या आधी माझ्या झाल्या होत्या 5 परीक्षा, आणि लग्नानंतर लग्न, संसार, मुलं आणि त्यांच्या कॉम्पिटिशन्स, त्यांचे सगळे खेळ याच्यामध्ये माझं कुठेतरी राहून गेलं. आणि एक दिवस असंच टीव्हीवरती जेव्हा डान्स लागलेला होता, तेव्हा पाय नकळत थिरकायला लागले. तेव्हा माझी दोन्ही मुलं एकदम म्हणाली, "आई, तू डान्स करतेस?" म्हणजे एकदम असं झालं, खरंच मी डान्स करत होते. आणि मग त्या दोघांच्या उचल खाल्ल्यामुळे आणि माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळे मी परत एकदा जॉईन केला class आणि तो कंप्लीट केला. आणि मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय, की आनंदाने ना माझी मुलं मला सोडायला यायची. "आई, आम्ही तुला सोडायला येतो डान्सला." त्यामुळे अभ्यास घेण्यातून आणि किंवा परीक्षेच्या वेळेला, "आई, तुझी परीक्षा आहे हां, अभ्यास कर." असं करून सुद्धा त्यांनी मला एकदम सपोर्ट घरच्यांचा सगळ्यांचा मिळाला. सासूबाईंचा, नवऱ्याचा, मुलांचा. आणि त्या ह्यानी मग मी परीक्षा देऊ शकले सगळ्या पुढच्या. आणि अत्यंत आनंद होतो हे करताना. म्हणजे मी मगाशी म्हटल्यासारखं, की ते शब्दात नाही सांगता येत. जेव्हा आपण ना, आपल्याला खरंच स्टेजची गरज नसते म्हणजे कोणालाही रादर. ज्या गृहिणी असतात ना, त्यांना पण अशी स्टेजवर जाऊनच डान्स करायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. हे तुमच्या मानसिक किंवा मनाला आनंद जिथे मिळतोय ना, तो डान्स तिथेही करावा. म्हणजे आपण असं बघतो की नाही, की लग्न समारंभात वगैरे सुद्धा एखादं गाणं लागलं तर आजीचा पाय पण थिरकत असतो. आणि आजीलाही डान्स करावा असं वाटतं. त्यासाठी तुम्हाला शास्त्रीय शिक्षणच घेतलं पाहिजे अशी काही गरज नाहीये. तुमच्या मनाला ज्या ह्याच्यात आनंद मिळेल तो डान्स केला तरी खूपच त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. ग्रेट. येस, थँक्यू सो मच अपर्णा. थँक्यू. येस, पुढे जाऊया. थँक्यू सो मच मॅम. आरोही,
अपर्णा मॅडमनी त्यांच्या जे आपल्या गेस्ट आहेत त्या बोलल्यात, आणि आपले ज्या अपर्णा मॅडम आहेत आपल्या मेंबर, ते आपण आता जॉईन झाल्यात, तर आपण त्या बघूया की त्या अपर्णाला कॉन्सिक्वेन्स अपर्णाच करतायत का. सो कारण अपर्णा मॅम पण खूप काम करणाऱ्या आहेत, ज्या आपल्या मेंबर आहेत, अँड आय रिअली फील प्राऊड की अशा सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहेत की ज्या कुठे ना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काम करतात. सो एक ही स्ट्रेंथ होतीये, म्हणजे पर्पज आनंद असा धरला तर एक स्ट्रेंथनिंगचीच टीम तयार होतीये. सो आय रिअली फील हॅपी अपर्णा मॅम टू सी यू इन माय वर्कशॉप अँड ॲज माय फ्रेंड. सो आय रिक्वेस्ट यू टू एक्सप्रेस युअर व्ह्यूज. Hi, good evening, everyone. गुड इव्हनिंग. I am really very excited today, and when sorry, मी मराठीत बोलते. की मी जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट केले तेव्हा म्हणजे I didn't have any idea की कोण आहेत म्हणून. But then when आपले दोघांचे योगाचे सूत्र एकत्र जुळले, I was very happy. आणि मी कॉलेजमध्ये शाळेत असताना डान्सेस आम्ही अॅन्युअल फंक्शन मध्ये वगैरे केले होते, पण नंतर जर लग्न मुलं हे सगळं झालंच. आणि आफ्टर 2 वर्षापूर्वी मी काउन्सिलिंग कोर्सला मी जॉईन झाले, आणि तेव्हा आमच्या अॅन्युअल गॅदरिंग मध्ये मी आय थिंक आफ्टर 20 years ऑफ गॅप स्टेजवर परफॉर्म केला होता. इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. अँड देन आफ्टर दॅट आय एम ऑलवेज फाइंडिंग समथिंग की कुठे कुठली ऍक्टिव्हिटी डान्स बद्दल कुठे चालू आहे आणि मी त्याला जॉईन करत असते. अँड आय एम व्हेरी हॅपी टू हॅव कनेक्टेड टू यू. अँड असे खूप सारे प्रोग्राम्स, खूप सारे वर्कशॉप्स आपण एकत्र जरूर करूया. अँड इट इज लाईक जसं अगोदर त्या अपर्णा मॅडम जसं बोललं की क्रिएट्स लॉट्स ऑफ पॉझिटिव्हिटी, आणि आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट. म्हणजे मी जेव्हा योगा क्लास म्हणजे आता जॉईन केलेले आहेत, आय एम डुईंग डिप्लोमा इन मेडिकल योग, मी जसं सांगितलं तुम्हाला. आणि ते प्राणायाम आणि हे सगळे ऍक्टिव्हिटीज मला माझ्यात इतकं मी आय एम फिलिंग सो पॉझिटिव्ह अँड आय एम फिलिंग लाईक फेदर, यु नो, लाईट एज अ फेदर. आणि आता म्हणजे हे जे बाहेर कोविड सिच्युएशन हे सगळं जे आहे, इट्स नॉट अफेक्टिंग मी एट ऑल. I am feeling so content within myself, and I'm really happy and really glad that because of this positivity, I'm connecting to so many positive people. Yeah, it is, you know, law of attraction. परफेक्ट. Thank you so much. Thank you so much. Yes. Okay. Thank you, Thank ma'am. you so much, ma'am. Thank you. आता मी पुणे येथून डॉक्टर स्नेहल मॅडम आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी आपला परिचय देऊन मनोगत व्यक्त करा. स्नेहल पण बहुतेक नाहीये कनेक्टेड. स्नेहल नाहीये. मंजुषा झाले ना. प्रीती बोलेल मग. हा, प्रीती, आणि मग नीताचा पुढे घेऊया आपण. प्रीती. येस. सर्वप्रथम तर सगळ्यांना नमस्कार, जे जे जॉईन झालेत, आणि आमचे मुख्य अतिथी किनीकर मॅडम आणि अपर्णा मॅडम, ज्यांनी आम्हाला मोटिवेट करण्यासाठी आज इथे जॉईन झालेत. ऍक्च्युली डान्स म्हटलं तर हा तर माझा अगदी आवडता विषय लहानपणीपासूनचा. पण ज्या पद्धतीने शिल्पा मॅडमनी हे सगळं ऑर्गनाईज केलं, अरेंज केलं, दररोज अक्षरशः आम्ही 4 वाजण्याची वाट बघायचो की कधी आमचं वर्कशॉप सुरू होतं आणि कधी शिल्पा मॅडम स्क्रीनवर येतात, कधी आम्ही पुढच्या मुवमेंट शिकणार. खूप आम्ही वाट बघायचो या सगळ्या गोष्टींची. आणि जो आनंद मिळायचा, कारण इथे कुठलंही कॉम्पिटिशन नव्हतं, कुठलीही ईर्ष्या नव्हती, त्यामुळे मिळायचा तो निखळ आनंद आणि फुल टू धमाल. शिल्पा मॅडमचं कायमच एक वाक्य असायचं, टेन्शन घ्यायचं नाही, मोकळं जे तुम्हाला वाटतंय ते करा, आनंद, आपण फक्त आनंदासाठी हे सगळं करतो. आणि खरंच थ्रू आउट या वर्कशॉप मधून आम्हाला खूप आनंद, खूप पॉझिटिव्हिटी मिळाली. आणि मी शिल्पा मॅडमना सांगेन की अशा प्रकारचे वर्कशॉप्स मॅडम तुम्ही इथून पुढेही अरेंज करत राहा, कारण आम्ही हे सगळं मिस करणार आहे, आता सुरू होणार नाही परत तोपर्यंत.
तेव्हा थँक्यू सो मच शिल्पा मॅडम, आम्हाला इतका चांगला गुरु तुम्ही दिल्याबद्दल तुमच्या रूपामध्ये. थँक्यू सो मच. वाटला, कौतुकास्पद वाटला. लहानपणी शाळेतनं ती जवळजवळ 5वी-6वीत असल्यापासनं नृत्यामध्ये भाग घ्यायची आणि तिची खासियत म्हणजे तिचे फेशियल एक्सप्रेशन्स, जे मला प्रत्येक डान्स मध्ये बक्षीस मिळवून द्यायचे. इतर डान्स मी काही स्वतः शिकलेली नाही, मी सेमी क्लासिकल डान्सेस जास्त बसवले, परंतु माझा भर संपूर्ण एक्सप्रेशन्स वर असायचा. तुम्ही एक्सप्रेशन द्या, तुमचा चेहरा बोलला पाहिजे. शब्द ऐकायला नाही आले तरी तुमच्या चेहऱ्याने लोकांना, बघणाऱ्यांना शब्द कळाले पाहिजेत, इतकं परफेक्शन. आणि त्यामध्ये शिल्पा मला वाटते 2-4 तरी माझ्या हाताखालनं डान्सेस मध्ये गेलेली आहे. त्यानंतर गंमत म्हणजे मी या नाटकात त्याचे डायरेक्टर डॉक्टर वामन देवगाव, शिल्पा माझी शिष्या आणि डॉक्टर वामन देवगाव जे पूजन असते डायरेक्टर, त्यांची सून. हा मला फार मोठा योगायोग वाटला आणि बऱ्याच वर्षांनंतर ती पुन्हा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आली. ती एक बेस्ट डान्सर आहे. आणि गंमत म्हणजे शाळेमध्ये हे जी मी नृत्य बसवली होती ती अजूनही तिच्या स्मरणात आहे, तिला ती भावलेली आहे आणि त्याचं सादरीकरण करून तुम्हालाही तो आनंद दिलेला आहे. आणि तुमच्या सगळ्या या क्लासच्या विद्यार्थिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा. जरूर पुढे काही करत राहा, शिकत राहा. नृत्य कला ही देवाची देणगी आहे. शिकणं वेगळं आणि मुळामध्ये ते असणं वेगळं. तर तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि माझं मनोगत पूर्ण करते. माझं नाव नीता ढोले आणि मी म्हणजे ऍक्च्युली शिल्पा मॅम इज लाईक आय एम व्हेरी डाय हार्ड फॅन ऑफ हर. मी त्यांना आय थिंक 4-5 इयर्स बॅक भेटले इन योगा डान्स, एक वर्कशॉप होतं आणि त्यापासून माझी जी जर्नी आहे, आय वॉज अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस फील्ड. मी ऍक्च्युली एक योगा हे पण आहे, योग शिक्षक आहे, योग प्रबोध या वर्षी मी केलेला आहे. पण या योगा फील्ड मध्ये असताना अशा ज्या नवीन आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या मिळाल्या त्या किंवा नवीन शिकण्यासारख्या त्या मी शिल्पा मॅम कडनं खूप काही शिकलेले आहे. फेस योगा, ब्रेन योगा हे सगळे वर्कशॉप्स मी त्यांच्याकडून केलेले आहे. आणि हा डान्स ऍक्च्युली माझी तशी बॉडी लँग्वेज नाहीये डान्सची, बट आय एम व्हेरी अट्रॅक्टेड टुवर्ड्स डान्स. म्हणजे डान्सचे टीव्हीवरचे शो तर मी आवर्जून पाहते, म्हणजे मला येत नाही, आय एम व्हेरी पुअर ॲट दॅट थिंग. बट मी मॅमची ऍडव्हर्टाईज ते व्हॉट्सअपला बघितलं, विचार करत होते करायचा आणि समहाऊ इट स्किप फ्रॉम माय माइंड. मग वन फाईन डे एकदम मी स्क्रोल करताना सापडलं, तर मग मॅमना मी पिन केलं की मॅम असं आहे, तर मॅम म्हणाले तू कधी पण जॉईन करू शकते, एक डान्स राहिला तरी चालेल. सो नेक्स्ट 2 डान्स मी केले आणि म्हणजे वुड बिलीव्ह की इतकी हॅपी आहे मी. हे मॅमना मेसेज पण केला होता की माझी बॉडी लँग्वेज तशी नाहीये, दॅट ग्रेसफुल नाही आहे, पण तुम्ही इतकं इझी करता ना शिकवण्यामध्ये, फन फील्ड ऍक्टिव्हिटी, म्हणजे खूपच छान त्यांची पद्धत आहे सांगण्याची. म्हणजे डान्स राहू द्या, पण बाकीच्या पण ऍज अ पर्सनॅलिटी शी इज व्हेरी टॅलेंटेड, वर्सटाईल आणि शी मेक्स थिंग्स व्हेरी इझी. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर जॉईनिंग दिस वर्कशॉप आणि थँक्यू मॅम व्हेरी मच. आणि मी आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लर्न मोर थिंग्स फ्रॉम यू regarding dance and other things also. Okay? Thank you ma'am. थँक्यू सो मच नीता. आपण कनेक्ट होऊन जातो खूपदा पर्टिक्युलर, म्हणजे ते वर्कशॉप संपलं आणि झालं, मग ते तिकडे मी इकडे असं नाही, तर काही लोक आपल्याशी कनेक्टेड राहतात. तर नीता इज वन ऑफ दॅट, की कधीही 6 महिन्यांनी जरी असेल तरी ते कनेक्शन मध्ये कुठे गेलेलं नसतं. सो इट्स रिअली नाईस टू सी यू इन द वर्कशॉप. ओके, अस्मिता मॅम आहेत का? आल्यात अस्मिता? ओके, ऑलमोस्ट आपले मेंबर्स डन. हा राधिका मॅम आहेत ना? हा राधिका आणि आर्या 7 इयर्स ओल्ड. सो आमचा यंगेस्ट मेंबर आर्या आणि राधिका तिची मम्मा.
राधिका तुझा आवाज येत नाहीये. ओके ओके. आता नमस्कार, मी राधिका देशपांडे पंढरपूरहून बोलतेय. मी हॅलो, मी आवाज आहे? किणीकर मॅडम आणि अपर्णाताईंचे आभार मानते आणि मगाशी अपर्णाताईंच्या कॉम्प्लिमेंटचे पण मी आभार धन्यवाद करते. माझ्या लेकींचा परफॉर्मन्स छान झाला असं म्हणाल्या त्या, त्याच्यासाठी थँक्यू. आणि किणीकर मॅडम, मी आजच तुमचा पिक्चर बघितला, एलिझाबेथ एकादशी मध्ये तुम्हाला बघितलं, आवर्जून बघितलं, सगळी कामं सोडून बघितली. आणि आता ओके. आणि ह्या परफॉर्मन्स, ह्या वर्कशॉप बद्दल बोलायचं तर एकदम फ्रेश झाले मी, छान वाटतंय मला. आणि अपर्णाताई म्हणाल्या मन पॉझिटिव्ह झालंय, मन फ्रेश झालंय, आपल्यात काहीतरी आहे. तर आपल्या नेहमीच्या दैनंदिन ह्याच्यातून जरा झाला, मला मस्त वाटतंय. आणि शिल्पा मॅडम, तुमचे सुद्धा आभार त्यासाठी. अरे ओके, थँक्यू. राधिका आणि तिची मुलगी जेव्हा असायची स्क्रीनवर ना, त्या आमच्यासाठी इन्स्पिरेशन होतं. म्हणजे लहान मुलाचा अपिअरन्सच वेगळा असतो. सो आई आणि मुलगी शिकतेय हे खूप मस्त आम्हाला ते द्यायचे. जे पॉझिटिव्हनेस तू म्हणतेस की तुला छान वाटतंय, ते छान तू पण आम्हाला दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. आर्या करणार ना पुढचा डान्स? थँक्यू आर्या. करायचा ना? ओके ओके येस. तर मला वाटतं की ज्यांना शक्य आहे पुढचा डान्स फॉलो करायचा आहे, आपल्या आपल्या घरून स्क्रीनवर दिसतोय, म्युझिक ऐकू येत आहे, तर करावंसं ज्यांना वाटतंय त्यांनी उठा आणि या डान्स मध्ये सामील व्हा. पुढचं जे काय म्युझिक आहे त्याच्यावर स्क्रीनवर दिसतंय ते फॉलो करा. तुम्हाला काय पाहिजे ते करा. ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. ओके. टीव्ही मध्ये दिसते बघा तुम्ही. papi bichua, bichua, eso de papi bichua, bichua.
देखो उतर गयो बिछुआ, टूट के रह गयो डंक उतर गयो बिछुआ, टूट के रह गयो डंक उतर गयो बिछुआ। सैया को देख के जाने किधर गयो बिछुआ, सैया को देख के जाने किधर गयो बिछुआ। कैसो रे पापी बिछुआ बिछुआ, ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ, ओ दया रे चढ़ गयो पापी बिछुआ। ओ हमारे मर गई कोई उतारो बिछुआ, ओ हमारे मर गई कोई उतारो बिछुआ। येस, डन. थँक्यू अस्मिता. आता एक मेंबर आपला बाकी आहे, मधुरा, यंगेस्ट मेंबर, कॉलेज गोईंग मेंबर. म्हणजे 60s मधली गाणी कॉलेज मधल्या मुलींना पण आवडतात आणि ते एन्जॉय करतात. हे एक प्रूफ पण मिळालं आपल्याला. अगं तू डान्स अजिबात दिसला नाही, चित्र असलं नुसतं शेवटपर्यंत. ओके, आम्ही एक व्हिडिओ तयार करतो आणि मग तो शेअर करतो. हे थोडासा नेटचा पण प्रॉब्लेम होतो, तर आम्ही व्हिडिओ नक्की शेअर करतो मॅम. येस. मधुरा. येस मॅम. हॅलो मॅम, मी मधुरा उमेश मोघे. मी म्यूट झालं तुझं मधुरा. मधुरा म्यूट आहे तू. मधुरा म्यूट आहेस. काढलं. हा. सो मी मधुरा उमेश मोघे, मी कोल्हापूरची आहे आणि मी लॉ स्टुडंट आहे. आणि ह्या वर्कशॉप मध्ये मी फर्स्ट टाइम डान्स केलाय. ऑनेस्टली स्पीकिंग, मी असं डान्स वगैरे कधी करत नाही युजली, पण माझ्या बहिणीने मला शिल्पा मॅमच्या वर्कशॉप बद्दल सांगितलं, म्हणलं ट्राय करून बघूया. आणि शिल्पा मॅमच्या कडून शिकता शिकता डान्सची आवड लागली, गोडी लागली. मॅमनी डान्सचे एक्सप्रेशन्स कसे द्यायचे ते शिकवले, आणि मेन त्यांनी शिकवलं म्हणजे डान्स हा स्वतःच्या खुशीसाठी करायचा असतो, स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी. इट्स नॉट टाईड विथ रूल्स. आणि दॅट इज वाय शिल्पा मॅम सारख्या टीचर मिळाल्या मला लाईफ मध्ये, यासाठी मी फॉरएव्हर ग्रेटफुल आहे. थँक्यू मॅम. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे, जे ऑडियन्स पैकी कोणी होतं, बघितलंय, मॅम ना ओळखणाऱ्यांपैकी सेवा सदन लिंक कोणी आहेत, कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. ओके, फाईन. डन. म्हणजे बेसिक जे वर्कशॉप मध्ये 3 डान्स आम्ही बसवले होते, सो 3ही परफॉर्मन्स आम्ही आता केलेले आहेत. एवढाच पार्ट होता की सगळ्या पार्टिसिपेंट्सना एक छान प्लॅटफॉर्म मिळावा, आणि त्याच्यासाठी जे सगळे जॉईन झालेले आहेत ते इक्वली इम्पॉर्टंट आहे टू बूस्ट कॉन्फिडन्स आवर टीम. सो थँक्यू. हा, माझी आजी बोलणार. अरे व्हेरी गुड. सगळे सेशन त्यांनी मागे बसून बघितले, तुम्ही कसं शिकवता काय. तिला थोडस बोलायचं. ओके. मी आम्हीची आजी बोलते. मी तर 4च्या आधीच खुर्ची टाकून बसलेली असायची की यांचा कार्यक्रम 4ला चालू होणार. समजा आपल्याला नाही बघायला मिळाला तर झोपायचं पण नाही. 4 वाजता आपली खुर्ची आणून ठेवायची, त्यांचा कार्यक्रम संपला की मग तिथनं उठायचं. त्यामुळे 15 दिवस खूपच मजेत गेले. असेच तुम्ही छान छान कार्यक्रम ठेवा, म्हणजे मी खुर्ची आतापासून ठेवते तिथे. खुर्ची रेडी, खुर्ची तशीच ठेवा, काढूच नका, करायचंच आहे आपल्याला. 15-20 दिवस जातात, जर नवीन कार्यक्रम करा. आमचा तर वेळ नाही, नुसतं फक्त आम्ही बघणार आणि तुम्हाला शुभेच्छा देणार कार्यक्रमाला. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहिजेच आहेत आजी. थँक्यू सो मच फॉर, म्हणजे तुम्ही जे बोललात ते खूप छान वाटलं. एक मोटिवेशन होतं, एक त्याच्यामधून प्रेरणा मिळाली मला. मनापासून आभार तुमचे. अगदी.
तो आनंद तुमच्याही चेहऱ्यावर दिसतोय की नाच शिकतेय आणि त्याचा आनंद तुमच्याही चेहऱ्यावर दिसतोय. मस्त, परफेक्ट. आता ते तुम्हाला चित्र देणार आहे, ते रंगवत असताना मी तिथे उभी राहते, ती कशी काढतीये. आता तुमची ती वाट बघते की मॅडम येणार तेव्हा ते चित्र आपण केव्हा देणार. 2-3 दिवस झाले की आपण चित्र काढत बसते. येस, मस्त. मॅम, हा, माझी पण आजी बोलणार आहे तुमच्याशी. ओके. येस. नमस्ते मॅडम. येस, नमस्ते. मधुरा, आवाज, ऑडिओ तुझा ऑडिओ ऑन कर. हा. हे सोडू. नमस्ते. नमस्कार. शैलजा मोघे. हा. चेहऱ्यावर कळतच आहे की मोर दॅन 80 वय. हा हा हा. मी दोघीची आजी आहे. आमच्या लहानपणी नृत्याला फारशी किंमत नव्हती. काय नाही. जास्तीत जास्त गाणं शिका, तेही रागदारी. पण ही आत्ताची जी गाणी आहेत ना, ते नंतर आमच्या तरुणपणी दया रे दया वगैरे त्या गाण्यासाठी लोक भयंकर हे करायची. म्हणजे फार काय म्हणजे एकदम उठून जा, ते गाणं बघ, ते कर, त्याच्यासाठी तो सिनेमाच बघ, 3-3 वेळा असं हे करायची. आता ते प्रतिष्ठा मिळाली ह्या कलेला, ह्याला जास्त महत्व आहे. आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल, पण माझी एक जाऊ आहे, त्या काळात तिला खूप नावं ठेवली लोकांनी. कोल्हापूरची आहे. तिचं माहेरचं नाव लीना मराठे आणि सासरचं नाव लीना देव. ती ज्या वेळेला इथं क्लासमध्ये जायची बघायला, तिला खूप लोक नावं ठेवायची, पण तिनं जिद्द सोडली नाही. सगळं शिकली आणि आता सासरी ठाण्याला आहे ती. तिने छान क्लासेस काढले. त्याला फी द्यायची परिस्थिती नाही. घेऊ नका, खरं कला शिका. आणि सुनेलाही हे केले. तेव्हा तुमच्या तिला म्हणजे ती असतीच प्रत्यक्ष, पण आता नाही. तिचंही वय तसं झालेलं आहे, पण अजून करते ती जिद्दीनं, सगळ्यांना शिकवते. तिची सूनही तिनं डान्सरच आहे, ती पण शिकवते. तर तुम्ही हे वेळ सोडू नका, पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोचवा. अच्छा, या निमित्तानं भेट झाली. खूप नक्की प्रयत्न चालू ठेवू आम्ही आजी. मस्त. म्हणजे मॅडम, मुलाला बोलायचं आहे. कोणाला? येस, माझ्या मुलाला बोलायचं आहे. ग्रेट ग्रेट, फॅन्टास्टिक. येस. Hello everyone. Am I audible? Yes, audible. Yes. Awesome. First, for sneaking in without any prior notice, मला मी खासकर शिल्पा मॅम होत्या म्हणून मी बघायला आलो खरं तर. आणि कला म्हणलं तर माझ्यात पण खूप ॲड्रेनालिन रश येतं, डान्स किंवा सिंगिंग म्हणलं तर. मी तिन्ही डान्सेस बघितले अँड आय वॉज सो हॅपी अँड डिलायटेड की such an initiative is taken during the lockdown period. And thank you so much, Shilpa ma'am, for doing this for everyone. And thank you so much for giving my mother an opportunity to speak, to give her own experiences to everyone. And खूप सुंदर झाले. I can't say anything else. Thank you so much. होठों में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई। होठों में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई।
दुहाई है दुहाई। रात काली नागिन सी हुई है जवान, रात काली नागिन सी हुई है जवान। हाय दैया किसको डसेगा ये समा, हाय दैया किसको डसेगा ये समा। जो देखूं पीछे मुड़ के तो पग में पायल तड़के, आगे चलूं तो धड़कती है सारी अंगनाई। होठों में हाय, होठों में ऐसी बात मैं दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई। हाँ रे हाँ, बात जिसमें प्यार तो है जहर भी है। हाय होठों में ऐसी बात मैं दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई। तो दुहाई है दुहाई, होठों में ऐसी बात मैं दबा के चली आई।